नमस्ते। हे बघा मी आज आंब्याचं लोणचं घालणार आहे। तर ह्याच्यासाठी असे फ्रेश ताजे आंबे घेतलेले आहेत मी। आणि हा आंबा आहे ना, तो खाराच आंबा आहे, रसाचा आंबा नाही तो। हे बघा ह्याचा खारच होतो फक्त। हे बघा असा हे घट्ट असा निब्बर बघून घ्यायचा, पिकलेला वगैरे चालणार नाही। तर आपण हे आंबे धुवून घेतलेले आहेत। आंबे धुतल्याच्यानंतर असे सगळे पुसून घ्यायचे आहेत। हे आपण बाजूला ठेवूया। आणि हे बघा आंब्याचं कटर नसलं तर काय करायचं बरं का, नडून राहायचं नाही। हे बघा ह्या ऊसाचा कोयता आहे, तर ह्याच्यामध्ये असं थोडंसं घुसवायचं हे कोयता, आणि वरून थोडासा असा दाब द्यायचा। असे 2 भाग होतात। मग 2 भाग झाल्याच्या नंतर परत हे बघा असं करायचं। हे बघा असं किती अशा परफेक्ट फोडी झाल्यात, हे काढून टाकायचं। हे बघा जर कुणाला ह्याच्या छोट्या करायच्या असेल तर छोट्या करून घ्यायच्या। मी छोट्या करणार आहे। ह्याच्यातून परत अशा खूप मोठे होते ना हे फोड, तुम्ही अशी पण करू शकता। हे बघा एवढ्या करून घ्यायच्या, जेणेकरून एवढी फोड बरोबर आहे। का तर एक घेतली तर सरत नाही, मग अशा छोट्या छोट्या घेतल्या तर सरतात। तर आपण आता हे असे केलेले आहेत एका आंब्याच्या। हे बघा अशा छोट्या करायच्या। हा राहिलेला आहे, तर हा पण आपण त्याच्याप्रमाणेच काढून घेऊया। हे बघा असं पटपट होतं। ह्याच्या वेळीची ह्याच्या कटरची काही गरज नाही, आणि नसलं तर नडून पडायचं नाही। शक्यतो सहसा ते आंब्याचं कटरचं मिळत नाही। तर हे बघा हे अशा फोडी खूप छान झाल्यात। ए सर म्हणू, हे बघा किती फ्रेश असा आंबा आहे। आणि बघा हे असं पोळीचं बाजूला सरायचं, आणि ज्या छोट्या छोट्या फोडी आहेत त्या टाकायच्या त्यात। आणि हे बघा अशा सहज फोडी होतात छोट्या छोट्या, असं आपटायची वगैरे काही गरज नाही। असं कोयतं कार्य असलं ना पटकन होतं। हे बघा जर आपल्याला वाटत असेल तर असं करून घ्यायचं, पण जसं जोरात आपटलं ना हे असं ह्याची अशी ही निघायला बघतंय। बघा आता कसं झालं, हे असं नाही होऊ द्यायचं। हे राहिलं तरच लोणचं छान वाटतं। बघा असं टाकायचं। तर आपण हे सगळे मिळून हे असं करून घेऊया याचं होतं। तर हे बघा आता आपल्या सगळ्या फोडी फोडून तयार आहेत। हे बघा ज्याला मोठी फोड खायची आंब्याची त्यांनी मोठी खायची, ज्याला छोटी खायची त्याला छोटी। तर हे अशा प्रकारे हे बघा सगळे आता आंबे आपण फोडून घेतलेले आहेत। आणि फोडी पण अशा बघा हे बघा भरपूर पडलेल्या आहेत अशा। आणि हे बघा असं कसं आहे, गाभा आहे ह्या आंब्याला, गाभा म्हणतात ना तसा गाभा आहे बघा। आहे का, एकदम मस्त आंबा आहे। हे बघा तुम्ही बघू शकता जवळून। हा खराब झालेला आंबा किडका काढून टाकायचा, तो टाकला तर तो सगळ्या आंब्याची वाट लावेल, लोणचं खराब करून टाकेल। तर हे बघा अशा प्रकारे आपण हे सगळ्या आंब्याच्या फोडी अशा कापून घेतलेल्या आहेत। बघा बघू शकता तुम्ही। आणि काय नाही, ह्याला वेळ नाही, तसले कटर नाही। आपण माझे सगळे व्हिडिओ कसे असतात माहीत आहे का, जे घरगुती लोकांना सगळं हाय ह्या सामानामध्ये उपयोग व्हावा त्या व्हिडिओमध्ये। जास्त कुठं पळापळीचं मी काढत नाही व्हिडिओ। जे सामान आपल्या घरात मिळत नाही त्या सामानाबद्दल मी व्हिडिओ काढत नाही। तर हे बघा अशा फोडी केलेल्या आहेत। चला तर मग आपण बघूया ह्यामध्ये सामान काय काय लागते ते। तर आपण घालूया लोणचं आता। तर मी ह्या लोणच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे बघा। 2 चमचे लाल तिखट, हे माझ्या घरच्या मिरचीचं तिखट आहे, झणझणी तिखट, त्याच्यामुळे जास्त घेतलेलं नाही। 3 चमचे हळद घेतलेली आहे। ही हळद पण मी घरी हळकुंड बारीक करून आणून घेतलेली आहे। का तर हळद पण बाजारातली चांगली नसली ना तर लोणचं खराब होतं। आणि हे बघा हे 5
5 ते 6 चमचे मीठ घेतलेलं आहे मी. लसूण घेतलेला आहे सोलून आणि लवंग घेतलेले आहेत. हे बघा 20 लवंग आहेत. तर आपल्याला काय हे जास्त काय ह्यात सामान घालायची गरज नाही. तर आपण हे सगळं, हे बघा हे आंब्याच्या फोड्या आहेत, तर ह्याच्यामध्ये आपण हे सगळं सामान ॲड करूया. हां, एक एक काय नाही, हे सगळं असं टाकलं तरी चालतंय. कारण कसं आहे, आणि मी ह्याच पद्धतीनं दरवर्षी लोणचं घालते आणि माझं 2 वर्ष लोणचं राहतं बघा. अजून आहे माझं 2 वर्षापूर्वीचं लोणचं, खराब नाही अजिबात झालं. मी ह्यात तेल वगैरे काय टाकत नाही. आणि एक स्ट्रिक्ट ह्याची सांगते ट्रिक ह्याची. तर काय माहिती आहे का, मीठाचं प्रमाण जास्त असायला पाहिजे. कारण खार हा खारच असतो, खारटच. जास्त मीठ झालं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. आणि कसं आहे, हळद मीठ तुम्ही दुकानातली ते ओरिजिनल हळद पण आणू शकता जर हळकुंडाची हळद नाही मिळाली तर. आणि मिठाचं प्रमाण जास्त ठेवायचं. बाकीचं काय मी हे हिंग वगैरे काय टाकत नाही. काय झालं, एकदा हिंग टाकलं का 1 वर्षानं हे खाराचा उग्र वास येतो. तर हे बघा असं सगळं एकजीव करून आपण घेऊया. सगळ्या ह्याला असं मिक्स झालं पाहिजे. ह्यामध्ये थोड्यात असं 1 चमचा आपण मेथ्या पण घालू शकतो. मेथ्या घालते मी, पण आज माझ्याकडे मेथ्या नव्हत्या म्हणून मी घातल्या नाहीत. तर मेथ्या घालू शकता आणि नाही घातल्या तरी चालतं, ऑप्शनला आहेत मेथ्या. तर हे बघा असं थोडंसं तिखट, थोडंसं मीठ, थोडंसं झणझणीत असं घातलं ना खूप छान लोणचं होतं आहे. तर हे बघा, हे माझे दरवर्षीचे हे बकेट आहे. मी भरणीमध्ये घालत नाही का, तर भरणीमध्ये असं उचकून खाली खालचं वरचं खाली करता येत नाही. एक 20-25 घालायचं म्हणलं की मी एवढं ठेवलं आहे. आणि 20-25 आंब्याचं म्हणलं का, आणि जास्त 50 आंब्याचं म्हणलं तर दुसरी बकेट केलेली आहे. ती बकेट मी फक्त लोणच्यालाच वापरते, बाकी कशाला नाही. तर असं आपण भरून ठेवूया आणि सकाळी हलवत राहायचं ह्याला, संध्याकाळी हलवत राहायचं. खालचं अंग वर, वरचं अंग खाली असं करत राहायचं त्याला. म्हणजे खालच्या फोडीवर, वरच्या फोडी खाली असं. हे बघा अशा सगळ्या फोडी आपण त्यामध्ये टाकून घेऊया. तर हे असं गावरान लोणचं, सोलापुरी लोणचं हे असं मी घालते बघा. आणि हे लोणचं खराब होणार नाही ही 101% गॅरंटी. हे अजून आणखी राहिलेले आहेत थोड्या फोडी मिसळायच्या, ते आपण असं मिसळून घेऊया. आणि एक सांगते की मीठ फक्त जास्त वापरायचं, अति पण नाही, नाहीतर खडं बनतात त्याचे. अति नाही. तर हे बघा, हे अशा प्रकारे आपण लोणचं घालून घेऊया. आणि तुम्ही पण असं बघा एकदा ट्राय करून आणि मला सांगा, ताई माझं लोणचं बरोबर आहे, खराब झालं नाही, चांगलं आहे. आणि मी व्यवस्थित तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी केलं. आणि हे बघा, हे आपण राहिलं असं आपण ह्याच्यामध्ये टाकूया. तर हे बघा, हे असं लोणचं तयार आपलं झालेलं आहे. हे बघा, आणि हे 8 दिवसामध्ये मुरतं. आमची तर पोरं ह्याला उद्यापासूनच खायला चालू करतील. खूप छान लागतं. तर चला, तर मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. थँक्यू.